ना तुमचं बायोडाटा कधी द्या माझा आम नाही तयार करून पोलीस आग्रह केला देऊ आज आधी जमवायचं त्याला दोघे एकत्रित येणार माझं काय नाही ते बाकीचं वाटतं सुरुवात करू आता बघा आता पाटील, आज बदलापूरमध्ये एक घटना घडली, 2 मुलीवरती अत्याचार झाला. त्यानंतर संतप्त पालक किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती जमाव बदलापूरमध्ये एकत्रित आला. आता त्याला हिंसक वळण मिळालं, पोलिसांवरती दगडफेक वगैरे झाली. गृहमंत्र्यांनी तात्काळ SIT चौकशीची स्थापना केली ह्या सगळ्या घटनेबद्दल. गृहमंत्र्यांनी चौकशीला SIT नेमली असेल तर ते काय असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होईलच. आणि ते काय मॅटरमधलं जास्त माहीत नाही, पण हे खूप वाईट आहे. जर 4-4 वर्षाच्या मुलींवरती अत्याचार होणार असेल तर हे खूप वाईट आहे, भयंकर अवघड आहे. कारण काय माणूसच काय जिवंत आहे की नाही, भयानक परिस्थिती. 4-4 वर्षाच्या त्या छोट्याशा लेकराला त्याच्यावरती काही असा अत्याचार होणं अवघड आहे खूप. काय निषेधच शब्द तरी कशाला म्हणावं. खूप वाईट आहे ही घटना, खूप वाईट घटना आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राहिला नाही का? कारण अशा एक आत्ताची घटना नाही, कुठे मोर्चे, कुठल्या बांगलादेशमधल्या घटनेनंतर सुद्धा इथं मोर्चे निघाले, हे तरी ठीक आहे. पण आजच्या घटनेत असं झालं आहे की तिथं संतप्त जमावानं पोलिसावरती दगडफेक केली. पुन्हा काही पीडित महिलांना आता असुरक्षिततेची भावना होईल की आम्ही आमच्या मुली शाळेत पाठवायच्या का नाही, असं सगळं होत असेल तर पालकाला वाटणारच ना. छोटे छोटे लेकरं, ज्या लेकराला काही कळतच नाही, जे लेकरांना काय समजत नाही, ते काय बाळरूप म्हणजे देवाचं रूप असल्यासारखा विषय येतो. आणि एवढ्याशा लेकरावर त्यात काय कोणी करणारा कोणी असो आणि काही असो, त्याला कशाला माफ पाहिजे, त्याला माफ कशाला पाहिजे. आणि कायदा सुव्यवस्था तुम्ही म्हणताय राहिली का नाही, कायदा सुव्यवस्था राहिली चांगली तर ते राहू बी देत नाहीत गृहमंत्रीच, लोकांना धोपटून काढते. त्याच्यामुळं कायदा सुव्यवस्था पुन्हा बिघडते. तेच म्हणजे शांतता चालली की त्यांना शांतता नकोच आहे. परंतु जाऊ द्या, ते राजकारणाचा भाग वेगळा आहे. परंतु लेकरांवरती जर असं कृत्य होणार असलं तर ही लई लाजिरवाणी गोष्ट आहे, वाईट घटना आहे. कुठंतरी पोलीस असतील किंवा इतर यंत्रणा असेल, त्यांचा धाक या पुरोगामी महाराष्ट्रात राहिला नाही असं. पुरोगामी महाराष्ट्रात गोरगरिबांना न्याय कुठे, ती भाषा नाही फक्त. पुरोगामी महाराष्ट्र, बहुजनांचा महाराष्ट्र, अनेक काय आणलेले छगन भुजबळनी शब्द ते गोरगरिबाला कुठं दिसतंय, त्यांना गोरगरिबांना न्याय देणं कुठं दिसतंय. आता शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणलं जातं, ज्यांनी या राज्याला देशाला आरक्षण दिलं, आम्हाला नाही. त्या महापुरुषांना वाटत होतं सगळ्या गोरगरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. आताचे जे नेते आहेत छगन भुजबळसारखे, हे फक्त भाषणात लोकांचा मतदान घेईपर्यंतच पुरोगामी महाराष्ट्र म्हणतायत, शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणतायत. पण आरक्षण द्यायची वेळ आली की डायरेक्ट विरोध करायचा आणि मिळू द्यायचा. ज्या पद्धतीनं ह्या अत्याचाराच्या घटना घडत आहेत, मुलीवरती या काही तरुणीवरती सुद्धा घडलेले आहेत पाटील, गृहमंत्र्यांच्या क्षमतेबाहेरचं झालं का हे सगळं कायदा सुव्यवस्था राखणं? गुन्हेगारांनाही जाब नाही, काय येत आहे घटना नाही. काय माहिती आहे का, लक्ष कशावर आहे याच्यावर अवलंबून असतं. लक्ष सत्तेवर आहे का जनतेवर याच्यावर अवलंबून आहे सगळं. शेवटी आता गृहमंत्री असो किंवा सरकार असो, नाही तर ते कोणीही असो, आपलं लक्ष कशावर आहे, आपलं ध्येय कशावर आहे याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आता यांचं ध्येय नुसतं सत्तेवरच जर असलं तर सामान्य जनतेवर अन्याय होणारच. आणि ती अन्याय बंद करायचा असला तर आपल्याला स्वतःलाच सक्षम व्हावं लागणार आहे, जनतेलाच गोरगरीब.
मग त्यात धर्म फिर्म जातीफितीचा काही संबंध नाही. आपल्यालाच सक्षम व्हावं लागणार आहे. कारण यांचं ध्येय गोरगरिबांना न्याय देण्यावर नाही आहे, अत्याचार होतोय तो रोखण्यावर नाही आहे. त्यांचं ध्येय सत्ता, कोणाला काही हो दे, इकडं दुसऱ्याची काडी लागू द्या पार, यांना फक्त खुर्ची पाहिजे. पाटील जे बदलापूरला अत्याचार झाला त्याची चौकशी आता SIT मार्फत करणार आहे देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली. नाही ते तर व्हायलाच पाहिजे ना. का त्याला काय ते कोणी असो बोललो ना, मला तर माहीत नाही ते कोण, पण कोणी असो, लेकरू आहे, माऊली आहे, माता आहे. जर एवढ्या चिमुडलेल्या लेकरावर त्या ते देवाचंच एक प्रकारचं रूप आहे. त्या लेकराला काहीच कळत नाही आहे 4 वर्षाचं म्हणल्याच्या नंतर. असल्याला कशाला माफ पाहिजे, असल्याला जर काय ना, मी तर म्हणतो अशा घटनेतना असं काही सुचतच नाही बोलायचं. असा राग येतो ना की काय वाईट गोष्टी या राज्यात घडायला लागल्या, या देशात घडायला लागल्या. संधी अधिकारी आहेत तुकाराम मुंढे, त्यांचे बंधू अशोक मुंडे आणि तुमची एक अर्धा तास बंद दारावर चर्चा झाली. उदाहरण येते चर्चेला की राजकीय उमेदवारी मागण्यासाठी ते तुमच्याकडे आले. आणि पहिलीच माझी आणि त्यांची पहिलीच ओळख आहे. ते कोण होते मला माहीत नव्हतं, त्यांनीच ओळख सांगितली. तर चर्चा तर झाली, शेवटी आता चर्चा तर होणारच. चर्चा आता काय मीच आव्हान केलं आहे, त्याच्यामुळे चर्चा तर होणारच ना. परंतु या राज्यात कोणालाही उमेदवारी डिक्लेअर केलेली नाही. काय पोट्टे फेसबुकला व्हॉट्सअपला टाकू राहिले मी उमेदवार आहे म्हणून. ते सगळं खोटं आहे. उमेदवारी कोणाला डिक्लेअर नाही. इच्छुकांचे डाटे घेणं मात्र सुरू आहे, पण उमेदवारी कोणालाही नाही. ती 29 तारखेच्या नंतर होणार आहे. काय व्हायचं अशी चर्चा होते की अर्ध भाजप तुमच्याकडे येतं तिकीट मागण्यासाठी, अर्ध भाजप खाली झालं. नाही बाबा, फडणवीस साहेबांच्याच माग आहे सगळे. नांदेडचा अर्ध भाजप आलंच ना. विनलताई खडगावकर आले होते. परिस्थितीनं शेवटी चालकानं विचार करायला लागतो. आपण अंदाजा घ्यायला लागतो. नुसते ढग आले म्हणजेच पाऊस पडणारे असं नाही. कसदार असणारा शेतकऱ्यांना कळतं पाऊस येणार आहे का नाही. नवीन शेतकरी झाला त्याला नाही मेळ लागत लवकर. पाऊस येणार आहे का वापसा झाला आहे, पाऊस झाल्यावर हाणायचा आहोत का नाही ते चिखलात आहोत आणतो एखाद्या बाब. तसंच वडीत तसं झालेलं आहे देवेंद्र फडणवीस. गपकून सत्ता आली हातात, समाजाच्या भावना कळणार, पक्षातल्या लोकांचे मन जाणून घेता येणार, मनमानी त्यांना बोलायला लावायचं माझ्या विरोधात. त्यांनाही चिड यायला लागली नाही, बळच कम बोलायला लावतोय. मग अंधारातून म्हणणार आम्हाला बोलायला लावतात राव जरांगे पाटील, आमची इच्छा नाही मराठीवर बोलायची, समाजावर तुमच्यावर बी नाही, तुम्ही लई इमानदारीनं काम करताय, तळमळी न करताय, आम्हाला बोलायची इच्छा नाही, पण का करा आमचा घोंगडी खाली हात गुंतलेला आहे. असंच म्हणलं एक जण तर मला त्यांच्या, आमचा घोंगडी खाली हात गुंतलेला आहे ते देईन म्हणतं मध्ये टाकून. हां, आणि मी काहीच केलेलं नाही राव, तरी बी मग काय आता यंत्रणा संस्था हातात असल्यावर काही केलं नसलं तरी गुतवतं माणूस. असे किती त्यांना म्हणत जाणता येत नाहीत. ते भ्रमात गेले त्यांचे 10, 15, 20 वर्ष राजकारणात. पण जशी सामान्य जनता हुशार व्हायला लागली ना, तसं भाजपमधला मराठा सामान्य सगळा बाहेर पडायला लागला. आणि कारणं बी तशी आहेत ना, विनाकारण कोणाला बोलायला लावणं, कोणालाही आरोप करायला लावणं, कसलं उठतं. आणि ते म्हणतंय मराठ्याला आरक्षणाची काय गरज, जंगलात सोडून द्या. जंगलात सोडून कसं शिकवतो का, काय बोलायचं उगा आपलं कुंकड काय बरळायचं, काही म्हणायचं. गोरगरिबाचे जीव जाणायचे नाही, आरक्षण जाणायचं नाही. संघर्ष लढाई हा वेगळा भाग आहे, आरक्षण समाजाचं भविष्य हा वेगळा भाग आहे. कुठं जोडी देत. आणि यांनी पूर्ण बोलायचे नेते संपेत आणलेत फडणवीसांनी. पूर्ण जेवढे बोलायचे नेते ते पुरे संपेत आणलेत. म्हणजे ते बोलत आता बोलणारे कदारले 10-15 झाले आता बोल, आता दुसरे तयार करतात नवीन बोलायला. असेने कुठं सत्ता येत असते का, असेने कुठं लोक आपल्या बाजूने होत असतात का. बळच भांडणं खेळायला लावायची एकमेका विरोधात. असेने कुठं सत्ता येणार का. विनाकारण मोठ्या जाती एकमेकात झुंजवायच्या, अशानं कुठं सत्ता येते का. हे असले डाव पेचानं नसते सत्ता येत. माणसाचे मन जिंकायला लागते, त्याला काम करायला लागतं. तुम्ही अर्धवट काम करणार, अर्धवट मारामाऱ्या लावून देणार, कसे निवडून येणार तुम्ही.
या बारीनं तर भोगाच आहे रे तुमचा. थांबा तुम्ही थोडं, काहीही द्या तुम्ही. हा, ह्या बारीनं भोगाच आहे आता. कारण मराठी मागं सरकत नाहीत, मुसलमान दलित मागं सरकत नाहीत, सामान्य ओबीसी सुद्धा मागं सरकत नाही. नेते फेते सोडून दिलेत आम्ही, ओबीसीचे बी मराठीचे बी. मराठीचे नेते काही कामाचे नाहीत, आमचे तसलेच आहेत. मायक्रो ओबीसी असू द्या, सगळ्यांनी सामान्यांनी उठावच केलेला. आणि शेतकरी तर पुरंच जथ्थाच्या एका बाजून उठला. त्यांचा तर प्रश्नच मार्गी लागत नाही शेतकऱ्याचं एक बी. प्रत्येक 5 वर्षाला सांगितलं जातं आता शेतकऱ्यांचे दलिंद्र पार होणार आहे, आम्ही तुम्हाला आम काम दिलं. प्रत्येक शेतकरी अभ्यास करायला लागला आता. हे देतात कोणत्या टायमाला, निवडणुका जवळ आले की. प्रत्येक 5 वर्षाचा 75 वर्षातला इतिहास घ्या. कारण का देतात निवडणुकीच्या टायमाला माहिती आहे का? 5 वर्षात न केलेलं लोक विसरून जायला पाहिजेत म्हणून. म्हणजे आपण नाही का एखाद्याला लय दिल्या, लय भांडणं खेळत त्या संग रोज 12 महिने, आणि लग्न काय असलं की त्या दिवशी फक्त त्या भांडणं करणाऱ्या माणसाला गोड बोलायचं. मग त्या दिवशी तो काय म्हणतो, जाऊ दे बदे सोडून काय आता झालं गेलं. मग त्यांनी किती का धोपटी टोकर फोडीत नव्हता तेव्हा. अशी पद्धत देवेंद्र फडणवीस राबवते. 5 वर्ष काहीच करायचं नाही. जवळ आलं हे दी ते दी ती दी, चिरी मिरी दी. म्हणजे नाही का भेळ द्यायची, काही बात त्याच्यात कांदे टाकायचे नाही, दुसऱ्या बाजूने कांदे नाही टाकायचे, तर कोथिंबीर टाकायचे त्यात. म्हणजे फक्त चव लागली पाहिजे, गोड चव चांगली लागली पाहिजे. काही बारीनं कोथिंबीरने टाकायची, चिचाचं पाणी टाकायचं त्याच्यात. भेळ द्यायची पण कुडी इगळी द्यायची रोज. म्हणजे लोकांना असं नादे लावायचं. मग चांगलं लागलं, चव आली तोंडाला, तात्पुरतं काय येड्यात काढिता तुम्ही. लोकच हुशार झाले आता. शेतकरी चिंतन करायला लागला. निवडणुका जवळ आले घे कस काय देतात, पीक विमा देतात, अनुदान देतात, जवळ आल्यावर कर्जमाफी करू म्हणतात, आणि काहीच केलं नाही याच्यात. आता निवडून आलं देतो म्हणते. जरांगे पाटील एकनाथ शिंदेवर कधीही टीका टिप्पणी करत नाही, कुठल्याही भाषेत बोलत नाही. त्यामुळेच फडणवीसांना वाईट वाटलं, म्हणून फडणवीसांनी सांगितलं की एकदा माझं प्रेम जास्त आहे आणि असं असेल तर मी खोडा घालत असेल तर मी संन्यास घेईल आणि राजीनामा देईल. नाही, पश्चाताप आला आहे त्यांना केलेल्या चुकाचा. आणि माझं त्यांच्यावर प्रेम आहे हे ते एखाद्या दिवस खरं बी बोलले असतील. आहेच ना, मी कुठं काय केलं त्यांना? ते तरी मला गुथिले, मी कुठं काय गुथिले त्यांना कशा? मग आता थोडी सत्ता आहे गुतायला. आणि जरी आमच्या गोरगरीब हात आले तरी त्यांना गुथिणार नाहीत आम्ही. मोकळं पटांगण ठेवू त्यांना, हिंडाला कुंकडे हिंडा, सगळं फुकट, रेल्वे फुकट, ST फुकट, त्यांना कुंकडं जा म्हणा, काय अडचण नाही. आम्ही काय त्यांच्यासारखे असे हे नाही करणार, कशात गेल्यावर डाव नाही साधणार त्यांच्यासारखा कधीच. आणि सत्य त्यांना आता मानायला तयार केले त्यांनी स्वतः, हे चुका आहेत आपल्या, आणि मान्य करा ना. बरं, हां, माझं प्रेम तुमच्यावरती लय असं त्यांचं म्हणणं आहे का? मराठीने कधी प्रेम कमी केलं तुमच्यावरती? हां, तुम्ही एवढं खुन्नशीनं बोलायला लागलात मराठीविषयी. कोणत्या दिवशी मराठीने प्रेम कमी केलं? 13% आरक्षण दिले, 106 आमदार दिले. देशात कोणाला दिले नसते नाही की ह्या मराठ्यांनी. तुम्ही आता असणारं आरक्षण घालवलं आमचं, ते EWच SC-BC आम्हाला पाहिजे नव्हतं, ते दिलं. कसं काय मराठी तुमच्या बाजून होते? तुम्ही यासाठी नेमली. मग मागणी काय? सरसकट मराठ्यांना कोण बी प्रमाणपत्र द्यायचं. तुमच्या जेजनीन त्यांनी सगळे सोयऱ्याचं आणायचं ठरवलं. तुमचेच लोक म्हणते टिकणार नाही. म्हणजे तुम्ही किती येड्यात काढायला लागलात? सरसकट केशे मागं घेऊ म्हणले. 10-15 इकडच्या घेतल्या, 2-3 इकडे घेतल्या, 2-3 तिकडे. नादी लावता का आम्हाला? गॅजेट सापडत नाही तुम्हाला? साधं गॅजेट. एक जण म्हणतं सापडलं, दुसरे जण म्हणतात आणलंच नाही. काय ताण आहे का आणायला? फडणवीस साहेबाला उचला ना वज ते. आम्ही लोक पाठवतो आणायला. पैसे कमी आहेत का? आम्हाला सांगा, एका दिवसात मी मराठ्याला पैसे जमा करायला लावतो. अडचण काय? राज्यामध्ये जे वातावरण सध्या दूषित झालेलं आहे, स्थिर वातावरण राहिलं नाही, त्यामुळे गृहमंत्री फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? नाही, इतक्या खालच्या दर्जाची त्यांच्यासारखं आमचं नाही. ते म्हणू शकतात आंदोलन बंद करा, नाही तर मोडून टाका. आम्ही तसे राजीनामे फिजीनामे द्या नाही मानला. कारण आमचे नीच विचार नाही आहेत, द्वेषाचे विचार नाही आहेत, आमचे बरबाडलेले विचार नाही आहेत. त्यांचे जसे बरबाडलेले विचार आहेत त्यांच्या नेत्याचे, त्यांचं ऐकून हे आंदोलन मोडून टाका, यांना धोपटा मारा, तसले विचार आमचे नाही आहेत. आणि कधी असण्याचं कारण बी नाही आम्हाला. आमचं म्हणणं एकच आहे, समाज तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही प्रश्न सोडा ना. शेतकऱ्याचे प्रश्न सोडा, मराठा मुस्लिम दलितांचे प्रश्न सोडा, ओबीसीचे सामान्य लोकांचे प्रश्न सोडा, महिलांचे प्रश्न सोडा, शिक्षकाचे प्रश्न आहेत, डॉक्टरांचे आहेत, छोटे छोटे व्यवसाय करणाऱ्यांचे प्रश्न आहेत, मोठाले मराठ्यांचे व्यवसाय करणाऱ्याचे प्रश्न आहेत. ते का सोडायचे? तुम्हीच राहा त्याच्यावर, राजीनामा देऊ नका, पण प्रश्न सोडा ना. आणि नाही सोडले तर दुसऱ्या बारीने राजीनामा सुद्धा द्यायची गरज नाही तुम्हाला. राजीनामा द्यायला तुम्ही सत्तेत राहणारच नाही. राजीनामा काय त्याचा?
उद्या राज्यातलं सगळ्यात मोठं कृषी महोत्सव परळीमध्ये आयोजित आहे. तुमच्या दारापुरूनच आता मंत्र्यांचा ताफा जाणार आहे. असं वाटतं एखादी मंत्र्यांनी वाट चुकून इथे यावं, पाटलांशी चर्चा करावी 29 तारखेच्या अल्टिमेटमवर. नाही आता ते आमच्या दारातून चाललेत, मग काय आता काय छत्र्या घेऊन उभा राहावं का तिथं? दारातून चालले चढ जाते ना, जिकडे जायचं तिकडे त्यांना. त्या प्रश्नाचा आमचा काय संबंध आहे? कृषी प्रदर्शन आहे का काय आहे का? कृषी सुधारलाय का बघा, पण कृषी करणारा बाटे आवता आणणारा सुधारला का तेवढं बघा. निवडणुकीच्या तोंडावर निवडून यायसाठी शोभेचे फटाकडे वाजते तसे नका वाजू. फक्त नुसतं शेतकऱ्यांना खूल नका देऊ. ते शेतकरी सुधारलाय का बघा, त्यांच्या मालाला भाव आहे का बघा, जाता जाता कोणाचं नुकसान झालं ते बघा. ते पीक पाणी आहे ते जरा बंद करून टाका दे, त्याच्यामुळे लोकांचं नुकसान कळा ना काय व्हा कवा नीट नसतं. ते आता कुठं जावं ते त्यांचा प्रश्न आहे. त्या प्रश्नात काय मला बोलायची गरज नाही आणि मी बोलणार बी नाही. ती काय त्यांचं कोणचं प्रदर्शन घ्यायचं त्यांनी ठरवायचं. कुणी जायचं, मुख्यमंत्र्यांनी जायचं का उपमुख्यमंत्री जायचं हे त्यांनी ठरवायचं. आणि तुम्ही दुसरं म्हणालात की त्यांनी आमच्याकडे यावा का नाही यावा, त्यांना यायचं का नाही ते त्यांचा प्रश्न आहे, आमचा थोडा आहे. त्यांना यायचं असलं येते, नसलं यायचं नाही येणार, त्यांचा प्रश्न आहे तो. त्यांना मराठ्यांची जाण हाही नाही हा त्यांचा भाग आहे आणि त्यांनी ठरवलेलं आहे. फक्त ओबीसीच्या नेत्यालाच बोलायचं, हां मराठ्यांना बोलायचं नाही, मराठ्यांना वेळ द्यायचा नाही. फक्त ओबीसीच्या छगन भुजबळचं ऐकायचं. तेव्हा सांगा ते रद्द करायचं. तेव्हा म्हणला ना मागं नोंदी शोधायच्या बंद करा, केल्या. व्हॅलिडिटी द्यायचं बंद करा, केलं. 57 लाख नोंदी रद्द करा. ते जे सांगन ते ऐकत येते सध्या. कारण राज्यात असं आहे की मराठ्यांची गरज नाही त्यांना. मराठ्यांचे पोरं मेले तरी चालतं त्यांना. मराठ्यांचं किती वाटलं झालं तरी चालतं. फक्त ते एक बाजू ऐकून घेते, दुसरी बाजू ऐकून घ्यायचं असं लिहिलेलं नाही त्यांच्या संविधानात. त्यांच्या बरं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात समानता सगळ्यांना मिळाली पाहिजे. पण त्यांनी जे नवीन त्यांचा कायदा आहे, देवेंद्र फडणवीस कायदा म्हणतात त्याला, संपवा संपी कायदा. मग ते मंत्री आहेत संपवा संपी मंत्री, त्याचं खातं दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसाकडं. ते नवीन कायदा तयार केलेला आहे त्यांनी, ते संविधान नवीन तयार केले त्यांनी की त्यांच्या ह्याच्यात बाकीच्यांचं ऐकून नाही घेतलं जात. फक्त छगन भुजबळचं आणि ओबीसी नेत्याचं ऐकून घेतलं जातं, बाकीच्याचं नाही. काढू का